सर्वांना जय भीम, नमस्कार। आज आपण बहुजन संघटक या चॅनलवर सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या SC/ST ला क्रिमिलेअर लावा हा जो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जो निर्णय दिला आहे त्या संबंधात बोलणार आहोत। या विषयावर संपूर्ण देशामध्येच जोरदार चर्चा सुरू आहे। तुम्ही आताच्या बातम्या पाहिलात तर आरक्षणावरून बांगलादेशामध्ये फार मोठं रणकंदन माजलंय। तिथल्या पंतप्रधानांना देश सोडून भारतात यावं लागलेलं आहे। आरक्षणाचा विषय तिकडे जरी वेगळा असला आणि भारतात वेगळा असला तरी एकूणच आरक्षणावर भारतात सुद्धा मोठी चर्चा आहे आणि म्हणून हा विषय आपण मांडणं गरजेचं आहे। भारताचं संविधान, भारताची लोकशाही याच्या संदर्भात ज्या चर्चा अपेक्षित आहेत त्या चर्चा जर झाल्या नाही तर एकंदरीत आरक्षणाबद्दल गैरसमज होऊ शकतो आणि म्हणून अनेक विचारवंतांनी आपल्या देशात सुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आरक्षण हा गरिबी हटवण्याचा मार्ग नाही, तर आरक्षणाच्या मागे या देशानं ज्या लोकांना प्रतिनिधित्व नाकारलेलं आहे त्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे आणि ही प्रतिनिधित्व नाकारण्याची जी भारताची परंपरा आहे ती फार मोठी आहे आणि म्हणून हे क्रिमिलेअर लावण्याचा जो विषय आज आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी लावलेला आहे त्या निर्णयाविरोधात खूप मोठं वातावरण तापलेलं आहे आणि आपल्याला कल्पना आहे की ज्या न्यायमूर्तींनी भारतातल्या मागासवर्गीयांच्या आरक्षणावर अशा प्रकारचं वक्तव्य केलंय त्यातले 7 पैकी 6 लोक हे उच्चवर्णीय आहेत, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यापैकी आहेत आणि त्यांनी असं बोलणं हे फार विचित्र वाटणारी गोष्ट आहे आणि म्हणून तिकडे सुद्धा आपण लक्ष वेधलं पाहिजे की हे न्यायमूर्तींची जी नियुक्ती होते ती भारतामध्ये ज्या लोकशाहीच्या पद्धती आहेत, निवड प्रक्रिया आहेत त्या डावलून अत्यंत वेगळ्या पद्धतीने ही कॉलेजियम सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते आणि सिस्टीम म्हणजेच आधुनिक मनुस्मृतीचं रूप आहे आणि म्हणून या गोष्टीकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे। आपल्याला नेहमी सांगितलं जायचं की न्यायालयांचा आदर करा, न्यायालयांचा आदर करा। आपण न्यायालयांचा आदर करत गेलो पण न्यायालयांमधल्या ब्राह्मणवादाची चिकित्सा आता देशात होऊ लागलेली आहे आणि म्हणून हे जे वक्तव्य आलेलं आहे खरं म्हणजे SC/STच्या आरक्षणाच्या संदर्भात भारतामध्ये खूप साऱ्या गोष्टींची चर्चा आहे, परंतु यातली गोष्ट जी महत्वाची आहे त्याच्यावरच मी चर्चा करणार आहे आणि म्हणून आज असं सांगितलं जाते की बाबा SC/STच्या आरक्षणाला क्रिमिलेअर लावा। आता SC/STचे लोक त्यामध्ये खास करून आंबेडकरी लोक किंवा बौद्ध लोक यामध्ये अत्यंत तज्ज्ञ आहेत आणि हे तज्ज्ञ लोक असताना, संघर्ष करणारे लोक असताना माझ्यासारख्या आगरी समाजातल्या OBC मधल्या छोट्या कार्यकर्त्यांनी यावर बोलावं का हा मोठा प्रश्न आहे। परंतु या देशातली मोठी लोकसंख्या OBCंची आहे, 52% लोकसंख्या OBCंची आहे, ते आरक्षणाचे लाभधारक आहेत आणि एकूणच देशाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये OBCंची भूमिका निर्णायक आहे आणि म्हणून आमचे भाऊ SC/ST हे आमचे भाऊ आहेत आणि या भावांच्या आरक्षणावर जी चर्चा मान्य उच्च न्यायालयाने केलेली आहे ती कशी चुकीची आहे हे सांगण्यासाठी OBCंनी या विषयामध्ये उतरणं ही काळाची गरज आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे। बंधू आणि भगिनींनो, की क्रिमिलेअरचा आग्रह आपल्याकडे जो धरलेला आहे तो क्रिमिलेअर म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्या देशामध्ये ज्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी मनुस्मृतीच्या माध्यमातून, वैदिक हिंदू धर्माच्या माध्यमातून जे शोषणाचं तंत्र भारतामध्ये हजारो वर्ष राबवलं त्यामध्ये शूद्र म्हणजे OBCंना, SC/ST या अतिशूद्रांना मानवी सर्वाधिकार नाकारले गेले आणि ही नाकारण्याची जी पद्धत आहे ती
धार्मिक मुलाम्यामध्ये धार्मिक रंग देऊन अशा प्रकारे रंगवलेली आहे की परदेशातल्या कुठल्या लोकांना त्याची दाहकता समजू नये आणि देशामध्ये सुद्धा अशी दाहकता जे शोषित आहेत त्यांना सुद्धा वाटू नये म्हणून त्याला धर्माचा रंग देण्यात आला. त्यांना शूद्र अतिशूद्रांना असं सांगितलं गेलं की पूर्वजन्मामध्ये तुम्ही जे केलेलं पाप आहे त्यामुळे तुम्हाला शूद्र अतिशूद्रांचा जन्म भेटला, स्त्रियांचा जन्म भेटला आणि तुमच्या पूर्वजन्मातल्या पापामुळे हा तुम्हाला जन्म भेटलेला आहे आणि यातून मुक्त व्हायचा असेल तर तुम्हाला एकच मार्ग आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सेवा करा आणि ही सेवा चांगली तुम्ही केली तर तुम्हाला पुढला जन्म चांगला मिळेल, अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं. परंतु पुनर्जन्म ही संकल्पना आपल्याकडे माहीत आहे की चार्वाक बुद्ध यांनी नाकारली, कारण या पुनर्जन्माच्या आश्वासनावर वर्तमान जन्मातली गुलामी सहन करण्याची जी मानसिकता आहे ती घडवली गेली आणि त्याच्यामुळेच आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्ष आरक्षणाला झाली, परंतु या आरक्षणाची अंमलबजावणी कधीही नीट केली गेली नाही. किंबहुना ते आरक्षण ही जणू काही भीक आहे अशा प्रकारच्या आरक्षणाच्या अवहेलना करणारी अनेक वक्तव्य आली. परंतु आमच्या हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या विरुद्ध जे बंड केलं गेलं, मग ते भगवान बुद्धांनी केलं असेल, चार्वाकांनी केलं असेल, राजर्षी शाहू महाराजांनी केलं असेल, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केला. या संघर्षामुळे सामाजिक न्यायाची प्रक्रिया आपल्या देशात संविधानाच्या रूपाने आली. परंतु हा जो संघर्ष आहे हा संघर्ष दाखवला गेला नाही आणि आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे की आपल्या देशातलं हे जे शोषण आहे हे धार्मिकतेच्या जोरावर असं काही गुंडाळण्यात आलं आणि धार्मिक ध्रुवीकरण आहे. स्वातंत्र्यानंतर या धार्मिक ध्रुवीकरणाला वेग आला, खास करून भाजपच्या सरकारच्या काळामध्ये धर्म हा प्रभावी झाला आणि म्हणूनच या आरक्षणाच्या एकूण लोकसंख्या जी आहे आरक्षण धारकांची ती 85% आहे. ही 85% लोकसंख्येपैकी 52% जी लोकसंख्या आहे ओबीसींची यांनी आरक्षणासाठी फार किरकोळ आंदोलनं केली. म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत आरक्षण मिळालं पाहिजे आंदोलनं झाली, परंतु आरक्षणाच्या कारणांचा अभ्यास ओबीसींनी नीट केला नाही. एससी एसटी पैकी फार कमी जाती आहेत, त्यांना ही धार्मिक शोषणाची, धार्मिक गुलामगिरीची कारणं समजली. ज्यांना समजली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोक होते आणि आज जे धर्मांतरित बौद्ध आहेत यांनी फार मोठं बंड आपल्या देशात केलं. परंतु हे बंड एससी एसटी जातींमध्ये ज्या पद्धतीने जायला पावतं तसं गेलं नाही आणि ओबीसींमध्ये तर अजिबात गेलं नाही. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष हा जसा भारतातल्या लोकांना कळला नाही तसं जगातल्या लोकांना सुद्धा जसा पाहिजे तसा समजला नाही. आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे मार्क्सवादाचा विषय साऱ्या जगात गाजला. म्हणजे मार्क्सने जो विचार मांडला तो भांडवलदार कामगारांचं शोषण करतात हा विषय होता आणि ते आर्थिक शोषण करतात अशा प्रकारचा विषय होता. या नावाने जगभरात मार्क्सवाद प्रसिद्धीस पावला. याच पद्धतीने अमेरिकेतला किंवा आफ्रिकन संघर्ष असेल, काळा गोरा वाद असेल किंवा दासांचा संघर्ष असेल, गुलामांचा संघर्ष याला सुद्धा जागतिक प्रसिद्धी भेटली. परंतु भारतातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष याला जी जागतिक मान्यता हवी होती तशी भेटली नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ राष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने जायला पावती ती जाऊ न देण्याबाबत काळजी इथल्या उच्चवर्णीयांनी घेतली आणि म्हणून आज जी घटना घडलेली आहे की एससी एसटीला क्रिमिलेअर लावा ही जी घटना घडलेली आहे ही घटना साधी नाहीये. कारण या चळवळीचा, आरक्षणाच्या चळवळीचा एकाकी संघर्ष आमच्या बौद्ध बांधवांनी केलेला आहे आणि हा एकाकी संघर्ष करता करता तो संघर्ष छोटा छोटा होत गेला आणि एकूणच देशामध्ये आरक्षणाच्या विरोधी वातावरण निर्माण झालं. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे मंडल आयोग असेल, त्यानंतर देशभरात जे दंगे उसळले आहेत, गुजरातमधून त्याची सुरुवात झाली किंवा पूर्ण देशामध्ये मंडल आयोगाच्या विरुद्ध वातावरण पेटवण्यात आलं. भाजपाने मंडल आयोगाच्या विरुद्ध कमंडल हे आंदोलन पेटवलं आणि एकूणच एससी एसटीच्या आरक्षणाबाबत एससी एसटींची अत्यंत टिंगलटवाळी करण्यात आली. आणि आरक्षण ही हलकी गोष्ट आहे, आरक्षण ही
छोटी गोष्ट. आरक्षण या कुबड्या अनुभवला आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण पाहत आहोत. त्याचे दुष्परिणाम एवढे आहेत की आजची जी वेळ आलेली आहे ती अचानक आलेली नाही. अत्यंत नियोजनपूर्वक खोटा प्रचार करून आरक्षण हे देशाच्या प्रगतीला घातक आहेत. आरक्षणाने कमी गुणवत्तेची माणसं समाजात येतात आणि सगळ्या व्यवस्थांची वाट लागते, अशा प्रकारचा प्रचार केला गेला. आणि म्हणूनच क्रिमिलेअर हे पहिल्यांदा ओबीसीना लावण्यात आलं आणि ओबीसीना जेव्हा क्रिमिलेअर लावलं त्यावेळी खरं म्हणजे देशाने आंदोलन करायला हवं होतं. आणि हे क्रिमिलेअर काय आहे हे ओबीसीना समजण्याच्या आतच ओबीसी आरक्षण जवळजवळ खूप मोठ्या संख्येने संपवण्यात आलं. आणि म्हणून क्रिमिलेअर काय आहे तर आजच्या घडीला ज्यांचं 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशांना आरक्षणाचा फायदा होणार नाही असं ओबीसींना अट लावण्यात आली आणि ही ओबीसींनी सहन केली. खरं म्हणजे ओबीसींनी या विरोधात बंड करायला पाहतं. परंतु ओबीसींना आरक्षण म्हणजे काय हे समजवण्यामध्ये ओबीसींचे नेते कमी पडले. मला माहित होतं की आमच्या ओबीसींमध्ये मला ज्ञात असलेले नेते महाराष्ट्रातले आणि आमच्या आगरी समाजातले लोकनेते दिवा पाटील यांनी आरक्षण समजवण्याचा आटोकाट प्रयत्न इथल्या ओबीसींना केला. त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला कुळ कायदा दिला, आपल्याला ओबीसी आरक्षण दिलं आणि आपल्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत. परंतु धार्मिक मांडणी करणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांना ते हयात असताना जसं अस्पृश्य म्हटलं तसं त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा अस्पृश्य म्हटलं. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये कुळ कायद्याचं आंदोलन करून इथल्या आगरी, कोळी, कराडी या ओबीसी जातींना जमिनींचा मालकी अधिकार दिला. पाण्याचं आंदोलन करून, 14 तळ्याचं आंदोलन करून कोकणातले जे पाणवठे आहेत हे इथल्या जसं एससी एसटीला मोकळे केले तसे ओबीसीना सुद्धा मोकळे केले. चिरनेर जंगल सत्याग्रहाचे ते केसेस लढले. मनुस्मृतीसारखा धार्मिक ग्रंथ जाळून ओबीसींच्या मनात धार्मिक ग्रंथांविषयी प्रेम होतं. त्या प्रेमाची चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणली. आणि आज तुम्हाला माहित आहे की एकीकडे धर्मांतरित आपले जे बौद्ध आहेत ते वर्षावास करत असतात आणि याच काळात ओबीसी श्रावणामध्ये वेगवेगळ्या ग्रंथांचं पारायण करतात. हे ग्रंथ रामायण, महाभारत आणि बाकीचे ग्रंथ आहेत. ते शिवलीलामृत असेल किंवा अन्य ग्रंथ असतील. हे जे ग्रंथ आहेत हे ओबीसींची धार्मिक गुलामगिरी सांगणारे आहेत. मग रामायणामधल्या शंभुकाचा वध करणारा राम हा क्षत्रिय राजा, ब्राह्मणांच्या सांगण्यावरून ओबीसींचा न्याय करणारे द्रोणाचार्य, ही सगळी ब्राह्मणवादी परंपरा ओबीसींबरोबर एससी एसटीना गुलाम ओबीसींना जागा करण्यामध्ये जसे ओबीसी नेते कमी पडले याच पद्धतीनं ही सगळी जबाबदारी आंबेडकरी बांधवांनी घेतली होती. परंतु ओबीसींना जे आरक्षण संपवण्याचे जे षडयंत्र हे क्रिमिलेअर लावण्यातून झालं, ते क्रिमिलेअर काय होतं हे ओबीसींना कधी कळलंच नाही. बऱ्याच जणांना क्रिमिलेअरचा दाखला म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये मिळतो असं वाटायचं आणि आम्ही गुन्हेगार नाही याचा दाखला घेणं म्हणजेच क्रिमिलेअरचा दाखला असं अनेक ओबीसींना वाटायचं. आपण क्रिमिलेअर काय आहे की ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना आरक्षणाचा फायदा होणार नाही. आपल्याला माहिती आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी व्यक्तीचं उत्पन्न हे 8 लाख असून चालणार नाही, त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. म्हणजे ओबीसीमधले जे घटक ज्यांच्याकडे आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांनी आरक्षणाचा फायदा घेऊ नये हा या क्रिमिलेअरचा हेतू होता. याच पद्धतीने 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला माणूस खऱ्या अर्थाने आरक्षणाचा फायदा घेऊ शकत नाही आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पैसेवाले लोक क्रिमिलेअरमुळे या आरक्षणाचा फायदा घेऊ शकत नव्हते. आणि म्हणून याच्यामध्ये ओबीसींची उगवती पिढी मारली गेली आणि ओबीसींची आरक्षणाबद्दल नकारात्मक भावना तयार झाली की हे आरक्षण आम्हाला मिळतच नाही. आम्हाला मिळतच नाही याचं कारण हेच होतं की हे क्रिमिलेअर. त्यामुळे ओबीसी हे आरक्षणाच्या बाबतीत नकारात्मक झाले किंवा ओबीसीमधून अधिकारी निर्माणच झाले नाही. आणि हा अनुभव इथला आमचा आगरी कोळी समाज घेतो. आजही एकही आयएस नाही, एक आयपीएस आमच्याकडे आहे. आणि ही ओबीसींची मानसिकता आरक्षणाच्या बाबतीत नकारात्मक भावना तयार करायला पूरक ठरली आणि मग ओबीसी बोलायला लागले की आरक्षण हे आर्थिक निकषावर पाहिजे. आता आरक्षण आर्थिक निकषावर पाहिजे ही आवई उठवणारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य होते. कारण या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांनी जे शोषण आपलं केलं होतं हे शोषण धार्मिक तत्वावर, सामाजिक किंवा जातीच्या आधारे शोषण केलं होतं. परंतु जातीच्या आधारे आम्ही या देशामधल्या
मागासवर्गीयांचं शोषण करतो ही गोष्ट त्यांना लाजिरवाणी वाटत होती आणि ती जगाला कळू नये यासाठी त्यांनी असा डंका पिटला की आर्थिक निकषावर या आरक्षणाची रचना झाली पाहिजे आणि मोठ्या संख्येने ओबीसी म्हणजे हिंदू लोक या आरक्षणाच्या विरोधात जाऊन ह्या ज्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या प्रचाराला बळी पडायचे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा आम्ही जात मानत नाही आणि म्हणून आर्थिक निकषानुसार आरक्षण द्या आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मराठा सुद्धा या देशातले म्हणत होते की आम्हाला आर्थिक निकषावर आरक्षण हवं आणि हा जो प्रचार आहे ते करण्यामध्ये सगळा भारतातला उच्चवर्णीय जो 15% आहे तो यशस्वी झाला आणि ज्या मागासवर्गीयांचं शोषण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी केलं होतं त्यांचं आरक्षण पूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या आतच आपल्याला माहित आहे की 10% ईडब्ल्यूएस आरक्षण ज्यांनी आजही सत्तेची सर्व पदं व्यापलेली आहेत अशा ब्राह्मणांनी 10% आरक्षणाचा फायदा घेतला आणि कुठलीही मागणी नसताना आंदोलन नसताना कुठलाही संघर्ष नसताना हे 10% ईडब्ल्यूएस आरक्षण घेतलं गेलं. याच्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी आर्थिक निकषाचा मुद्दा लावून धरला आणि ओबीसीना हे क्रिमिलेअर लावून ओबीसीना आरक्षणातून जवळजवळ संपवण्यात आलं. परंतु ओबीसींकडे असा नेता नव्हता की ह्या बाबतीत युक्तिवाद करेल. परंतु हे जे धाडस आहे हे धाडस या उच्चवर्णीयांचं वाढत गेलं. खास करून भाजप या पक्षाचं हे जे धाडस आहे ते वाढत गेलं आणि त्यांनी संसदेला अधिकार असलेले ते अधिकार न वापरता न्यायमूर्तींना सांगितलं. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचे 7 पैकी 6 जज यांनी सांगितलं की एससी एसटीला सुद्धा आता आम्ही क्रिमिलेअर लावणार. म्हणजे त्यांचं जे धाडस वाढलं गेलं ते ओबीसीना पहिल्यांदा वेगळं केलं. 52% ओबीसीना त्यांना आपलं मतदार बनवलं, त्यांना हिंदुत्ववादी बनवलं, आरक्षण विरोधी बनवलं आणि याच्यानंतर एससी एसटीवर त्यांनी घाला घातलेला आहे. म्हणून आज सगळ्यात जागृत असलेले आमचे आंबेडकरी बांधव या विरोधात लढत आहेत, आवाज उठवत आहेत. बाळासाहेब आंबेडकर असतील, आमचे माने साहेब असतील, सुनील खोब्रागडे असतील किंवा भीम आर्मीचे नेते असतील, बीएसपीच्या बहन मायावती असतील आणि अनेक युट्यूब चॅनलवाले जे नेहमीच आपल्याकडे बोलतात त्यांनी उत्तर भारतामध्ये चांगलं रणकंदन माजवलं आहे आणि हे सांगितलेलं आहे की क्रिमिलेअर लावणं चुकीचं कसं आहे. आणि म्हणून हाच मुद्दा खरं म्हणजे हा मुद्दा मी आमच्या आंबेडकरी भावांना समजवत नाही तर आंबेडकरी भावांच्या व्यतिरिक्त इतर ज्या एससींच्या जाती आहेत, आदिवासींच्या जाती आहेत आणि ओबीसी आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न मी करतोय. त्यामुळे कुणी गैरसमज करून घेऊ नये. तर क्रिमिलेअर याचा अर्थ या मागासवर्गीय जातींमधला जो 8 लाख उत्पन्न असलेला, 8 लाख म्हणजे फार मोठं उत्पन्न नाही, उत्पन्न असलेला जो कोणी आमच्या समाजातला भाऊ आहे त्याला त्या आरक्षणातून वगळलं पाहिजे. आणि त्याला आरक्षणातून वगळणं म्हणजे ओबीसींचं उगवतं नेतृत्व किंवा एससी एसटी मधलं उगवतं नेतृत्व आहे त्याला संपवण्याचा प्रयत्न आहे. आणि हे जे नेतृत्व आहे ते नेतृत्व काय आहे त्याची थोडी कल्पना मी आपल्याला देणार आहे. ही सुरुवातीला देणार आहे, खरं म्हणजे शेवटी बोलणार होतो. आपल्याला कल्पना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यातून पहिल्यांदा शिकले, मोठे झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टर झाल्यानंतर आपल्या बॅरिस्टर असण्याचा फायदा स्वतःच्या कुटुंबासाठी न घेता मी माझ्या समाजासाठी काम करेन ही भूमिका त्यांनी सगळ्यात प्रथम मांडली आणि गलित गात्र झालेल्या आपल्या समाजाला खास करून अस्पृश्य जातींना संघटित करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. आणि केवळ अस्पृश्य जातींना नाही तर मी खात्रीने सांगू शकतो, अनुभवाने सांगू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोकणामध्ये आले, आगरी कोळ्यांमध्ये राहिले, आमच्याकडे आगरी लोकांच्या घरी 25-25 दिवस राहिले आणि त्यांना आगरी आणि ओबीसींना कोळ्यांना समजावलं की बाबा रे तुम्ही या धर्माच्या दृष्टीने शूद्र आहात, तुम्ही हलके आहात. आणि हे समजून येण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं घडवून आणली, जसं काळाराम मंदिराचं आंदोलन की तुम्हाला ते हिंदू म्हणत जरी असले तरी मंदिर प्रवेश तुम्हाला देत नाहीत. मंदिर प्रवेशाची गोष्ट ही आमच्या कोकणामध्ये रामेश्वर मंदिरामध्ये बाबासाहेबांचे सहकारी नारायण नगू पाटील यांनी आंदोलन करून सिद्ध केली की ओबीसी सुद्धा या धार्मिक दृष्टीने शोषित आहेत, अस्पृश्य आहेत. त्यांना पाणी सुद्धा पिऊ दिलं जात नव्हतं किंवा पाणवठ्यावर त्यांना नाकारलं होतं पाणी. आणि याचा अनुभव चौदार तळ्याच्या आंदोलनात जसं महाडनी घेतला तसं अनेक ठिकाणी ब्राह्मणांना स्वतःच्या घरी विहिरी होत्या, परंतु ओबीसी सुद्धा आगरी कोळी सुद्धा पाण्यासाठी वणवण भटकत होते आणि याच्या आठवणी माझ्या आईने मला सांगितलेल्या आहेत.
सांगायचा मुद्दा असा की या देशातले ओबीसी, एससी, एसटी या सगळ्यांना नेतृत्व देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. 85% लोकसंख्येला या धार्मिक शोषणाविरुद्ध नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. कल्पना करा की बाबासाहेब आंबेडकरांनी हे नेतृत्व दिलं, त्यांनी शिक्षण घेऊन आपली आर्थिक परिस्थिती लढण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक ताकद कमावली, विद्वत्ता कमावली आणि नेतृत्व दिलं. याच पद्धतीचे अनेक बाबासाहेब आंबेडकर नंतरच्या काळात आरक्षणातून निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आणि जे कोणी IAS आणि IPS त्या जातीतून निर्माण व्हायला लागले ते आपल्या जातीला मार्गदर्शन करायला लागले. आणि आरक्षण म्हणजे सगळ्यांना 100% नोकऱ्या लागतात किंवा सगळ्यांनाच शिक्षणामध्ये प्रवेश मिळतात अशातला भाग नाही. लाखातून एखाद्याला ही नोकरी लागते किंवा स्पर्धा परीक्षेत यश मिळतं. त्यामुळे आरक्षणाने खरं म्हणजे जातीची किंवा समाजाची गरिबी हटत नाही. आरक्षणामुळे प्रतिनिधित्व मिळतं. एखादा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान असा नेता होतो आणि आपल्या जातीचा मार्गदर्शक होतो. याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व हे जातीपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण देशातल्या मागासवर्गीयांसाठी, स्त्रियांसाठी ते आदर्श नेतृत्व झालं. ते नेतृत्व एवढं मोठं झालं की या देशातले कोणतेही देव, कोणतेही धर्म या भारताला न्याय देऊ शकले नाही. ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणूनच या नेतृत्वाचा आदर्श घेऊन अनेक जातींमध्ये बाबासाहेबांच्या आदर्शाखाली नेते तयार झाले. आमच्या भागात जसं बाबासाहेबांचे सहकारी नारायण नागू पाटील, लोकनेते दिबा पाटील, दत्ता पाटील झाले, तसे अनेक अधिकारी आपल्यामध्ये झाले. हे अधिकारी निर्माण होण्याची प्रक्रिया आरक्षणातून होते आणि म्हणून क्रिमिलेअर लावलं गेलं तर असे नेतृत्व करणारे लोक तयारच होणार नाही याची काळजी ह्या क्रिमिलेअरवाल्यांनी इथे घेतलेली आहे. आता राहिला प्रश्न क्रिमिलेअर का लावायचं. खरं म्हणजे आपल्याला याची चर्चा देशामध्ये होणं गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये आरक्षण देण्यामागची कारणं काय आहेत आणि आरक्षण किती काळासाठी असलं पाहिजे. खरं म्हणजे याच्यावर खूप व्हिडिओ आलेले आहेत. तरी सुद्धा मी बोलतोय याचं कारण की ओबीसीना सुद्धा याचा अभ्यास झाला पाहिजे. आपण बोलतो म्हणजे काय करतो, आपल्याला जे विषय समजलेले आहेत त्याचं प्रकटन अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे आपण करत असतो. कारण मी सुद्धा खूप व्हिडिओ सगळ्यांचे ऐकलेले आहेत आणि म्हणून नवीन काही मुद्दे इथे मला सांगावेसे वाटतात आणि म्हणून मी तुम्हाला हे मुद्दे सांगतो की याच्यामध्ये क्रिमिलेअर लावणं कसं चुकीचं आहे. मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की जगामध्ये भांडवलदार आणि कामगार यांचा वाद होता. त्यामध्ये आर्थिक शोषण होत होतं. एखादा कामगार उद्योगपती होऊ शकत होता किंवा कामगाराला श्रीमंत होण्याचा, भांडवलदार होण्याचा मार्ग मोकळा होता. याच पद्धतीने काळा गोरा जो वाद होता त्यामध्ये अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये काळा गोरा वादातून काळे लोक सत्तेच्या ठिकाणी पोहोचू शकले कारण तिथे अशा प्रकारचा धर्म सांगत नव्हता. त्या काळ्यांना पुढे येण्याची संधी अमेरिकनांनी दिली. जे दास लोक होते ते दासांना सुद्धा गुलामीतून मुक्ती देण्याची व्यवस्था साऱ्या जगामधल्या संघर्षात होती. परंतु भारतातला हा जो संघर्ष आहे, ज्या हलक्या जातीत जो जन्माला आला त्याला या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य कधीही ब्राह्मण करायला तयार नव्हते, क्षत्रिय करायला नव्हते, प्रतिष्ठेचा, सन्मानाचा अधिकार द्यायला तयार नव्हते, किंबहुना मानवी अधिकार द्यायला तयार नव्हते. ज्या जन्मात ज्या जातीत तुम्ही जन्म घेतलात मरेपर्यंत तीच जात आणि त्या जातीमधून तुम्ही आर्थिकदृष्ट्या कितीही संपन्न झालात, किती यशस्वी झालात तरी सुद्धा तुम्हाला मानवी सन्मान नाकारण्याची व्यवस्था देशात पूर्वी होती, आजही होती. आणि यासाठी मी उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देईन. या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अस्पृश्य जातीतल्या महामानवाने लिहिलं. या देशामध्ये ब्राह्मणांना आपल्या बुद्धीबद्दल प्रचंड गर्व होता, आजही आहे. आजही बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आरक्षणातून कुणी पुढे आलं असेल तर त्यांची टिंगल करताना ते असंच म्हणतात की हे आरक्षणातून पुढे आले. पण बाबासाहेबांच्या काळात आरक्षणच नव्हतं आणि बाबासाहेबांनी स्वतःच्या जीवनामध्ये जागतिक संघर्ष करून जी विद्वत्ता कमावली त्या विद्वत्तेपुढे इथल्या ब्राह्मणांचा पूर्ण पराभव झाला. भीमा कोरेगावचं उदाहरण नेहमी आपण देतो. भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये ज्यावेळी लढण्याची संधी इथले ब्राह्मण पेशवे नाकारतात, क्षत्रिय लोक नाकारतात, त्यावेळी भीमा कोरेगावचे सैनिक इंग्रजांकडे जातात आणि इंग्रजांकडून लढताना त्यांचं शौर्य अशा रीतीने पुढे येतं की इथल्या क्षत्रियांचा आणि ब्राह्मणांचा पूर्ण पराभव त्या लढाईत होतो.
याचा अर्थ असा आहे की आम्ही कुठल्याच अर्थाने कमी नाही, फक्त आम्हाला संधी नाकारली होती. ही संधी किंवा प्रतिनिधित्व द्यायचं काम आरक्षणाच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून ही फक्त संधी आहे, ती सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. अनेक ठिकाणी आजही लाईट पोहोचलेली नाही, पाणी पोहोचलेलं नाही, शाळा नाही. तिथले विद्यार्थी शिकणं, खास करून आदिवासींच्या बाबतीत फार भयानक अवस्था आहे. जन्माला येण्याच्या अगोदरच कुपोषणाने मरतात, औषध पाण्याविना मरतात. आईच्या पोटात जन्म घेण्या अगोदर दवाखाना नाही म्हणून ती बालकं मरतात. अशांना आरक्षण करणार कसं? म्हणजे आरक्षणाचं किंवा शाळेचा दरवाजाच त्यांना दिसत नाही. आणि म्हणून ही जी अवस्था या देशात केली त्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी केली. आणि म्हणून जगातल्या संघर्षांपेक्षा इथला जातींचा जो संघर्ष आहे तो मोठा आहे. आणि आज देशामध्ये जी घटना घडलेली आहे की क्रिमिलेअर लावा, म्हणजेच ते सांगतात की हे लावत असताना आम्ही इतर जातींना जे आरक्षण भेटत नाही किंवा जातीमधल्या इतर लोकांना आरक्षण मिळत नाही म्हणून तो देण्याचा प्रयत्न करतोय, हा खोटा प्रचार आहे. खरं म्हणजे धार्मिक आधारावर, जातीच्या आधारावर एवढी मजबूत बंधनं इथल्या मनुस्मृतीने, धर्माने आजही लादलेली आहेत की तुम्हाला माहिती आहे की मंदिरातला पुजारी आजही कुठला शूद्र अतिशूद्र होऊ शकत नाही. आमच्यासारख्या आगरी कोळी समाजातले जे स्वतःला गर्व से कौम हिंदू म्हणतात, त्यांना सुद्धा कुठल्याही देवळामध्ये भटजी किंवा धर्मगुरू किंवा पुजारी बनण्याचा आजही अधिकार नाही किंवा कुठल्याही मंदिराच्या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून घ्यायला ते तयार नाही. अयोध्येचं राम मंदिर बांधलं गेलं, त्यासाठी मोठं ओबीसींनी योगदान दिलं, विटा पोचवल्या, पैसा पोचवला आणि राम जन्मभूमी आंदोलनामध्ये अनेकांना मृत्यू आला ओबीसींना. परंतु त्या मंदिराच्या पूजेमध्ये नरेंद्र मोदींनी कुठल्या ओबीसींना घेतलं नाही, मंदिराच्या ट्रस्टवर घेतले नाही. राम मंदिराचं उदाहरण एक नमुना म्हणून आहे. परंतु देशातल्या सगळी मंदिरं ही ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत आणि देशाची अर्थव्यवस्था 40-40 वेळा मांडता येईल अशा प्रकारची मंदिर अर्थव्यवस्थेची स्थिती असताना त्या मंदिर अर्थव्यवस्थेवर ओबीसी, अतिशूद्रांना, शूद्रांना आजही देशात घेतलं जात नाही. हे धर्मामधलं आरक्षण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं आहे आणि त्या आरक्षणाबद्दल जागतिक स्तरावर चर्चा होत नाही. आता जे आंबेडकरी किंवा बौद्ध लोक आरक्षणाची लढाई लढतात त्यांनी मंदिरांचा विषय सोडून दिलेला आहे, त्यांनी धर्मांतर केलेलं आहे, त्यांनी बौद्ध झाले, त्यामुळे त्यावर बोलत नाही. परंतु हे वास्तव आहे की जे आज हिंदू आहेत त्यांचं शोषण यातली मंदिरातली अर्थव्यवस्था करते आणि धार्मिक व्यवस्था करते. अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांचं शोषण मुळातच धार्मिक आधारावर किंवा सामाजिक आधारावर, जातीच्या आधारावर झालेलं आहे, जातीला कमी लेखण्याच्या, शूद्र अतिशूद्रांच्या शोषणातून झालेलं आहे, ते कधीही न संपणारं शोषण आहे. म्हणजे आजही ते आहे. आजही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की घोड्यावरून एखादा आमचा SC ST बांधव बसला, घोड्यावर बसला, वरात काढली तर त्याला मारणारे लोक आहेत. सार्वजनिक पाणवठ्यावरचं पाणी प्यायला म्हणून त्याला ठार करणारे लोक आहेत. म्हणजे हे उच्चवर्णीय लोक आहेत. अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो. गावामध्ये मागासवर्गीय मुलांनी शिक्षणात प्रगती केली, चांगली शेती केली, मग त्यांचा जवखेडा होतो किंवा तेही जे अत्याचार आहेत, इतके क्रूर अत्याचार आहेत की या अत्याचारांची चर्चा खरं म्हणजे सगळ्या समाजात व्हायला पाहिजे, 85% समाजात व्हायला पाहिजे अशी होत नाही. आपले SC ST बांधव आपली लढाई स्वतः लढतात आणि आदिवासींची जी अवस्था आहे ती फार भयानक आहे. आमच्या नवी मुंबईमध्ये अनेक आदिवासी पाडे होते. विकासाच्या नावाखाली इथे सिडको आली, नवी मुंबई विमानतळ आलं, पण इथले आदिवासी पाडे उद्ध्वस्त केले गेले. एकही आदिवासी या प्रकल्पामध्ये विकसित झाला नाही, श्रीमंत झाला नाही, उद्योगपती झाला नाही. MIDCने त्यांच्या जमिनी घेतल्या, परंतु आदिवासींचं शोषण इतकं मोठं झालं त्या आदिवासींना आजही नेताच भेटलेला नाही. आणि हा नेता कसा असावा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा असावा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा धार्मिक चिकित्सा केलेली आहे. ही धार्मिक चिकित्सा, धर्मचिकित्सा, या देशातला धर्म आमच्या विरोधी आहे आणि हा सतत शोषण करत राहतो. आत्ताच आमच्याकडे नवी मुंबईमध्ये 1 महिन्यापूर्वी आमची एक बहीण आहे अक्षताताई म्हात्रे, हिच्यावर 3 ब्राह्मण पुजाऱ्यांनी गणपतीच्या मंदिरातच बलात्कार केला. ही जी घटना आहे ती आत्ताची घटना आहे, ताजी घटना आहे आणि बलात्कार करून तिला ठार केलं. म्हणजे 2024 मध्ये जर अशी घटना घडत असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या फुलेंच्या काळामध्ये काय महाराष्ट्राची स्थिती असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात काय असेल, राजर्षी शाहू महाराजांच्या काळात काय असेल. या ज्या सगळ्या घटना आहेत ह्या घटना आम्हाला हे दाखवतात की या देशामध्ये
SC ST आणि शूद्राती शूद्रांवर जातीच्या आधारावर प्रचंड शोषण आणि अत्याचार केले गेले. आता हे अत्याचार मांडण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपली कमी पडली, कमकुवत झाली, चळवळी विकलांग झाल्या आणि त्याचा फायदा आता या सुप्रीम कोर्टातल्या ब्राह्मण न्यायमूर्तींनी घेतलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की SC ST ला पण क्रिमिलेअर लावा. ज्यांना अस्पृश्य म्हणून जगामध्ये कुठे झाला नसेल असा छळ या भारतात केला गेला, त्यांना अशा प्रकारे क्रिमिलेअर लावणं म्हणजे आर्थिक निकष लावणं हा आरक्षणाचं जे तत्वज्ञान आहे, आरक्षणाचा विचार आहे, याचा अपमान आहे. कारण हे शोषण आर्थिक स्वरूपात झालेलं नाही. हे शोषण ज्या जातीत तुम्ही जन्माला आलात, तुम्ही अस्पृश्य आहात, तुम्ही आजही अस्पृश्य आहात, पुढेही अस्पृश्य राहाल असा इथला धर्म सांगतो. आजही या देशातला शंकराचार्य किंवा धर्माचा प्रमुख किंवा भटजी पुढे येऊन सांगत नाही की आम्ही अस्पृश्यता संपूर्ण संपवलेली आहे. आम्ही जी मनुस्मृती निर्माण केली ती मनुस्मृती आम्ही 15 ऑगस्टला 26 जानेवारीला जाळायला तयार आहोत. देवेंद्र फडणवीस या उपमुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे सांगितलं पाहिजे. नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, जे भारतीय जनता पार्टी संघ परिवाराचे प्रमुख आहेत, त्यांनी जे तत्वज्ञान मांडलंय गोळवळकर गुरुजींचं किंवा मनुस्मृतीचं, त्यांनी स्वतःहून पुढे येऊन सांगितलं पाहिजे की लाल किल्ल्यावरून आम्ही राष्ट्रध्वज फडकवत असताना जी मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मात्यांनी जाळली ती जाळत आहोत आणि याचं अनुकरण प्रत्येक ब्राह्मणांनी, प्रत्येक क्षत्रियाने, प्रत्येक वैश्यानी करावं आणि संविधानाचा स्वीकार करावा. या प्रतिज्ञा खरं म्हणजे उच्चवर्णीयांनी घेतल्या पाहिजेत. परंतु ते मनुस्मृती सोडायला तयार नाहीत. आणि आता सुप्रीम कोर्टाच्या मुखानं जे समोर आलेलं आहे ते मनुस्मृतीच आहे. अजूनही आरक्षण आदिवासींपर्यंत पोहोचलेलं नाही, अजूनही आरक्षण ओबीसींपर्यंत पोहोचलेलं नाही, अजूनही एससी जातींपर्यंत आरक्षण पोहोचलेलं नाही. आणि अशा स्थितीत त्याला क्रिमिलेअर लावणं हा आरक्षणाच्या विचारांचा फार मोठा अपमान आहे, संविधानाशी द्रोह आहे. आणि म्हणून संविधानामध्ये आरक्षणाच्या बाबतीत जे विचार मांडलेले आहेत ते आरक्षणाची अवहेलना अनेक लोकांनी केली. हिंदू राष्ट्रवादाचा प्रचार आपल्याकडे केला गेला, परंतु भारतीय राष्ट्रवाद जो आहे तो समतेचा राष्ट्रवाद आहे. आणि म्हणून आरक्षणाच्या मुळाशी सामाजिक न्याय आणि समता हे तत्व आहे. ही गोष्ट माजी न्यायमूर्ती PB सावंत या मराठा न्यायमूर्तींनी ते सांगितली. आणि म्हणून ज्यांना सामाजिक शोषण झालेलं आहे अशांना आरक्षण देऊन पुढे आणण्याचं जे काम आहे ते या क्रिमिलेअरनी थांबवता येत नाही. किंवा मागासवर्गीय आरक्षणासारखं EWS आरक्षण देताच येत नाही, आर्थिक निकषावर आरक्षण देताच येत नाही. कारण आर्थिक निकषावर या देशाचं शोषण झालेलं नाही. हे शोषण हे जाती आधारित शोषण आहे. आणि त्यामुळे आता जे लोक प्रश्न विचारतात आणखी आरक्षण किती दिवस, लोकसत्तेमध्ये सकाळमध्ये असे लेख यायला लागलेत, युट्यूबवर क्लिप येतात की 70 वर्षात तुम्ही प्रगती केली नाही तर अजून किती वर्ष लागतील. अरे जर तुम्ही 1000 वर्ष 2000 वर्ष या देशाचं शोषण केलेलं आहे तर न्याय मिळण्यासाठी सुद्धा 2000 वर्षच लागतील. कारण हा जो न्याय आहे, मानवी न्याय आहे, तो निसर्ग न्याय आहे. हा काय चटकन होणारा बदल नाही की सगळ्यांचे कपडे बदलले, युनिफॉर्म बदलले, पी हळद हो गोरी असं म्हणून हे बदल मानवी पिढ्यांमध्ये होत नाहीत. आता या आरक्षणाच्या चर्चेमध्ये आणखी एक विषय आला की एका पिढीने आरक्षण घेतलंय ते पुढल्या पिढीने घ्यायचं नाही. माझं तर म्हणणं आहे या देशातली सगळी साधन संपत्ती या 15% ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याकडे 2000 वर्ष म्हणजे पिढ्यानपिढ्या आहे. ब्राह्मणांकडे धर्मसत्ता आहे, क्षत्रियांकडे राजसत्ता आहे, जमिनी आहे, वैश्यांकडे व्यापार आहे. हे सगळं जे आहे ह्या 15% लोकांनी सोडून द्यावं आणि ते सगळी धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, व्यापार हे सगळं इथल्या 85% शूद्राती शूद्रांना देऊन टाकावं. ते दिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल 100 वर्षात बदल व्हावा तर कदाचित होऊ शकतो. परंतु तुम्ही अजूनही फक्त आरक्षण हे नोकरी आणि शिक्षणापुरतं मर्यादित ठेवले. मंडल आयोगाने जो निकाल दिला उद्योगधंद्यामध्ये समान वाटा मागासवर्गीयांना भेटला पाहिजे. राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे आरक्षण आहे तसं विधानसभेत, विधान परिषदेत भेटलं पाहिजे, लोकसभेत आणि राज्यसभेत पण भेटलं पाहिजे. म्हणजे आमच्या 85% लोकसंख्येच्या प्रमाणात भेटलं पाहिजे. असं नाही की एवढ्या राखीव जागा तेवढ्या राखीव, तर 85% आमची मागासवर्गीयांची लोकसंख्या आहे तर आम्हाला तेवढं आरक्षण भेटलं पाहिजे. देशाच्या संपत्तीत, उद्योगधंद्यामध्ये, चित्रपट क्षेत्रात, विज्ञानाच्या क्षेत्रात, या सगळ्या क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रात आमचा वाटा आम्हाला भेटला पाहिजे. परंतु हा वाटा न देता नोकरी आणि शिक्षणामध्ये
हे आरक्षण आज नाकारलं जाते. क्रीमी लेअरच्या माध्यमातून महत्वाचे जे उच्च शिक्षण आहे किंवा महत्वाची पदं आहेत ही रिकामी दाखवली जातात आणि ती पदं पुन्हा उच्चवर्णीयांकडून भरली जातात. यासाठी हे षडयंत्र आहे. आणि म्हणून आरक्षणाचा जो विचार आहे तो जाती आधारित शोषणाचा असल्यामुळे त्याला आर्थिक निकष लावणं हे चुकीचं आहे. खरं म्हणजे आपल्याकडे मार्क्सवादी सुद्धा आहेत. मार्क्सवादी सुद्धा आर्थिक प्रश्नावर भांडत असतात. परंतु मार्क्सवाद्यांना जे कळलं नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जागतिक कीर्तीचा, जागतिक दर्जाचा आहे. एक छोटासा अभ्यास म्हणून मला असं वाटतं की आजच्या घडीला एससी एसटीला जे क्रिमिलेअर लावलेलं आहे त्यामध्ये मुद्दे खूप आहेत. परंतु मला असं वाटतं की आजची वेळ अशी आलेली आहे की एससी एसटीला जे क्रिमिलेअर लावलेलं आहे त्यानिमित्ताने 52% ओबीसी एससी एसटी यांनी एकत्र यावं आणि या क्रिमिलेअरचा वैचारिक प्रतिवाद आम्ही केला पाहिजे. वकिलांनी न्यायालयामध्ये याचिका टाकल्या पाहिजे. सगळ्या राजकीय नेत्यांनी याविषयी सांगितलं पाहिजे की क्रिमिलेअरचा विषयच येत नाही. आम्हाला आरक्षण जर हजारो वर्ष नाकारलेलं आहे ते आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे. क्रिमिलेअरचा निकष इथे लावून चालणार नाही. किंबहुना आम्हाला नोकरी आणि शिक्षणात फक्त प्रतिनिधित्व मिळते. 8 लाख उत्पन्न सोडून द्या. आमचं उत्पन्न जरी 8 कोटी झाले तरी तो सामाजिक न्यायच असेल आणि संपत्तीचं आंदोलन आम्ही केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून जमिनी, जागा, घरं यांचं आंदोलन मी सातत्यपूर्ण लावून धरतोय. याचं कारण आहे की केवळ नोकरीने, समजा तुम्हाला शिक्षक म्हणून किंवा IAS म्हणून 2-2.5 लाख पगार भेटला तरी सुद्धा तुम्ही जी महागडी घरं आहेत 4 कोटी 5 कोटीची ती आज घेऊ शकत नाही. आयुष्यभर नोकरी केली तरी घेऊ शकत नाही. मोठमोठ्या फॅक्टऱ्या, उद्योगधंदे आम्ही टाकू शकत नाही कारण तेवढा पैसा नोकरीमध्ये नाही. शिक्षण घेऊन पण तेवढा पैसा कमवता येत नाही. आणि म्हणून तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल तर आपण आर्थिक न्यायाचा आग्रह धरला पाहिजे. आणि म्हणून हे क्रिमिलेअर आहे ते क्रिमिलेअर आमच्याकडे साधन संपत्ती येऊ न देण्याचं षडयंत्र आहे. ते आपण त्याला विरोध केला पाहिजे. आणि म्हणून आरक्षणाच्या चर्चेमध्ये मला सगळ्यात मोठा विरोध हा क्रिमिलेअर तत्वाला करायचा आहे. आर्थिक निकष जो आपल्या आरक्षणाला लावतात त्याला आपल्याला विरोध करायचा आहे. आणि हा विरोध सगळ्या जातींनी एकत्र येऊन करायचा आहे. तो कुठल्या एका जातीचा विषय नाही. आणि म्हणून या देशामध्ये ओबीसी एससी एसटीच्या जेवढ्या जाती आहेत त्या जातींनी हा आपण संघर्ष करण्याचा संकल्प करूया असं मला वाटतं. आणि म्हणून या देशातल्या ओबीसी एससी एसटी यांच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा या देशाचं सामाजिक शोषणाविरुद्धचं तत्वज्ञान आहे. आणि हे तत्वज्ञान इथल्या विषमतावादी धर्माच्या विरोधात आहे. आणि म्हणून हे विषमतावादी धर्माच्या विरोधातलं तत्वज्ञान आम्हाला ओबीसीना प्रत्येकाला म्हणजे घराघरात जाऊन समजावं लागेल. कारण अनेक आमचे ओबीसी बांधव किंवा एससी एसटी मधल्या काही जाती आहेत त्या धर्माशी निगडीत आहेत, धर्माशी जोडलेल्या आहेत, हिंदुत्वाशी जोडलेल्या आहेत. आणि म्हणून जे हिंदुत्ववादी मार्गदर्शन करतात की आर्थिक निकषावर आरक्षण असलं पाहिजे, आर्थिकदृष्ट्या जो गरीब आहे त्याला आरक्षण दिलं पाहिजे, हा जो प्रचार आहे हा मागासवर्गीय आरक्षण, सामाजिक न्याय आणि भारतीय संविधानातली समता याच्या विरोधातलं हे षडयंत्र आहे. आणि हे खरं म्हणजे फार मोठं या देशातलं माणुसकी विरुद्धचं युद्ध आहे. आणि म्हणून आपल्याला हे माणुसकी विरुद्धचं युद्ध आपण लढलं पाहिजे. आम्ही 85% भारतीय जर शोषित असू तर या सगळ्या शोषितांनी एकत्र येऊन आपण या उच्चवर्णीयांच्या या चुकीच्या संकल्पनेच्या विरुद्ध लढलं पाहिजे. आता बाजूच्या बांगलादेशामध्ये शेख हसीना यांचं त्यांना देश सोडायला लागला, तिथे आरक्षणाच्या विरुद्ध आंदोलन झालं. परंतु जर आम्ही हा सामाजिक न्यायाचा विषय ओबीसी एससी एसटी यांनी जर मांडला नाही तर आपल्या देशातले उच्चवर्णीय एकूणच आरक्षणाच्या विरोधात असं संघटित होऊ शकतात. या देशात अराजकता मांडू शकतात. आणि लोकशाहीवादी असलेले, संविधानवादी असलेल्या आमच्या ओबीसी एससी एसटीनी असं संयुक्त आंदोलन देशामध्ये राबवावं लागेल. देशामध्ये प्रबोधनाची सत्र घ्यावी लागतील. कारण भारतीय संविधानाने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. जगामध्ये जो शोषित समाज आहे, सगळ्या जगामध्ये समाज आहे, त्यामध्ये भारतातली लोकसंख्या ही जगातली मोठी लोकसंख्या आहे. आणि त्या लोकसंख्येच्या 85% लोकसंख्या आजही शोषणामध्ये असेल तर जागतिक स्तरावर हे आंदोलन केलं पाहिजे. जगातल्या सगळ्या लोकांना आम्ही सांगितलं पाहिजे. आणि म्हणून काही मोजकी उदाहरणं मी इथे मुद्दाम या चर्चेमध्ये देतोय. आणि ती उदाहरणं मी माझ्या आगरी कोळी ओबीसीना
हे क्रिमिलेअरचा अर्थ समजवताना दिलेली आहेत अगोदर, परंतु पुन्हा एकदा देतोय. याचं कारण असं आहे की खरं म्हणजे ओबीसी लोकांनी यामध्ये जास्तीत जास्त बोललं पाहिजे, कारण ओबीसींची दिशा जी आहे ती आजही विषमतेकडे आहे, हिंदू धर्माकडे आहे, वैदिक धर्माकडे आहे. ते जोपर्यंत या धर्माची चिकित्सा करत नाहीत, शोषणाची चिकित्सा करत नाहीत, तोपर्यंत या देशातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना समजत नाही की इथला ओबीसी हा एससी एसटी बांधवांच्या बरोबरीने आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहोत, कारण आम्ही आरक्षणाचा लाभ घेतो आणि आरक्षणाचे लाभ जे जे लोक घेतात, मग स्थानिक स्वराज्य संस्थांमधले सरपंच असतील, नगरसेवक असतील, ग्रामसेवक असतील किंवा आमदार असतील, या सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता आपण आंबेडकरवादी म्हणून सगळ्या जगातल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. आणि जगभरात जे लोक आमचे गेलेले आहेत त्यांनी सुद्धा भारतातलं जे धार्मिक शोषण आहे त्याच्यावर जाहीर चर्चा केली पाहिजे. ही चर्चा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत नरेंद्र मोदींसारखे किंवा हिंदुत्ववादी लोक अनेक शोध लावत बसतात. म्हणजे गटारातल्या गॅसवर कशा प्रकारे वायू तयार करता येतो, हे करता येतो आणि गोमूत्र एवढे पवित्र आहे, असे मूर्खपणाचे जे विषय आहेत, विज्ञान विरोधी विषय आहेत, त्यांची चर्चा हे लोक करत बसतील. आणि म्हणून ह्या सगळ्या स्वर्ग नरक चमत्कार यांची चिकित्सा 2000 वर्षापूर्वी 2-2.5 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी केली आणि त्याच दिशेने त्यांचा निषेध केल्यानंतर आज आपला देश पुन्हा एकदा या विज्ञानाच्या विरोधी वाटचाल करतोय, सामाजिक न्यायाच्या विरोधी वाटचाल करतोय. आणि म्हणून हे आंदोलन आपल्याला संयुक्तपणे करावं लागेल. आणि म्हणून यामध्ये मी तुम्हाला हे सांगतो की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना आपण हे कितीही पटवून दिलं की तुमच्या ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, तरी ते अत्यंत कल्पक, त्यांना सगळ्या गोष्टी सत्य माहीत आहेत. प्रश्न आहे की जे आरक्षणाचे लाभधारक आहेत त्यांना या गोष्टी समजल्या पाहिजे. आणि म्हणून त्यांच्यासाठी मी उदाहरण देतोय. याच्यामध्ये मी सांगतो की समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर मंदिराचे विधिवत शुद्धीकरण करण्यात आले. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे अखिलेश यादव हे ओबीसी आहेत, मी एससी एसटीचं उदाहरण देत नाही. ओबीसींची तर ही अवस्था आहे की मंदिर प्रवेशानंतर ते मंदिर ब्राह्मण पवित्र करतात. म्हणजे मंदिर प्रवेशासाठी हे अस्पृश्य आहेत. कोण? ओबीसी. ओबीसी जर अस्पृश्य आहेत तर एससी एसटीची अवस्था किती भयानक असेल. आणि म्हणून त्यांचं मंदिराचं शुद्धीकरण घेण्याची पद्धत आहे. आता क्रिमिलेअर जर समजा इथे लावलं तर मुख्यमंत्री हा त्या राज्याचा प्रमुख असतो, देशाच्या सगळ्या व्यवस्थांवर त्याचा कंट्रोल असतो, देशाच्या सगळ्या योजना तो राबवतो, त्याच्याकडे पैशांची कमीच नाही. एवढा श्रीमंत होऊन सुद्धा जर त्याला कमी लेखणारी इथली व्यवस्था असेल तर आर्थिक निकषामुळे, म्हणजे एखादा ओबीसी एससी एसटी श्रीमंत झाला त्याला आर्थिक निकषावर आरक्षण नाकारणं चुकीचं आहे. किंबहुना तो पैशाने बलवान झाला पाहिजे, श्रीमंत झाला पाहिजे. जोपर्यंत तो श्रीमंत होत नाही, कोट्याधीश होत नाही, अब्जाधीश होत नाही, तोपर्यंत समता येत नाही असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे त्याला आर्थिक निकष लावणं किंवा क्रिमिलेअर लावणं हा मूर्खपणा आहे. आणि म्हणून जे कोणी सांगतात की बाबा सगळ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून मग आम्ही हा निकष लावला, एवढे लाख असले तेवढे असले, त्याला नाही, हा विषय चुकीचा आहे. आणि म्हणून हे जे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री होऊन जर सन्मान त्यांच्याच राज्यात मिळत नसेल, देशात मिळत नसेल, तर आर्थिक विषयापेक्षा सामाजिक शोषण हे अधिक मोठं आहे, हे अधिक क्लेशदायक आहे, अधिक माणसाला मारणार आहे. याच पद्धतीने कोळी समाजाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सुद्धा मंदिर प्रवेश नाकारला होता. कोळी म्हणजे एसटी. आम्ही स्वतः, मी कोळी टोपी घातलेली आहे, आम्हाला सुद्धा मंदिर प्रवेश नाकारणारी अनेक मंदिरं या देशामध्ये आहेत. मंदिर प्रवेश नाहीत, पुजाऱ्यांचा मान मिळत नाही आणि धर्माच्या आधारेच आमचं शोषण केलेलं असेल तर धार्मिक आधारे, मनुस्मृतीच्या आधारे कमी लेखलं असेल ते पैसे देऊन शोषण भरत नाही. राष्ट्रपती झालेल्या माणसाला सुद्धा जर सन्मान हा देश देऊ शकत नसेल तर पैशाने श्रीमंत होऊन मोठं होण्याचा प्रश्न येत नाही. याच पद्धतीने चर्मकार समाजाचे, एससी समाजाचे बाबू जगजीवन राम हे उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले काँग्रेसचे नेते होते. त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला संपूर्णानंद स्वामी या पुतळ्याचे लगेच शुद्धीकरण करण्यात आले. म्हणजेच चर्मकार समाजाचा माणूस उपपंतप्रधान होतो तर त्याची जर ही अवस्था असेल तर आपल्याला सांगायलाच नको. अलीकडेच राम मंदिराचं भूमिपूजन उद्घाटन झालं, त्यामध्ये
आमच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आदिवासी आहेत त्यांना सुद्धा तिथे सन्मान नाकारलेला आहे, प्रवेश नाकारलेला आहे. या सगळ्या घटना सांगतात की राष्ट्रपती होऊ द्या, पंतप्रधान होऊ द्या, परंतु इथला धर्म त्यांना सन्मान द्यायला तयार नाही. इथला कट्टरतावादी धर्म आहे आणि या धर्माला बदलायचं असेल तर महत्वाच्या पदांवर आमचे लोक गेलेच पाहिजेत, पण आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले पाहिजेत, उद्योगपती झाले पाहिजेत. पण त्यांना तुम्ही 8 लाखाचं हे जे लावताय क्रीमी लेअर, हा प्रचंड अन्याय आहे आणि फसवणूक आहे. आणि याच पद्धतीने दलित किंवा मागासवर्गीय व्यक्तीचा किती उत्कर्ष झाला तरी त्याचा दर्जा कधीच बदलत नसतो. ही इथल्या मनुस्मृतीचं आणि धर्माचं तत्वज्ञान आहे. त्याच्यामुळे पैशाच्या गोष्टींनी त्यांना प्रतिष्ठा मिळत नाही. त्यांना प्रतिष्ठा देण्यासाठी इथला मनुस्मृती नावाचा ग्रंथ ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी जाळला तसे हे धर्माचं तत्वज्ञान जाळावं लागेल. आणि धर्माचा कणा मोडायचा असेल तर या धर्माचा कणा असलेले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना समान पातळीवर आणायला लागेल. त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या बरोबरीने आम्ही येण्यासाठी केवळ नोकऱ्या, केवळ शिक्षण हेच देऊन चालणार नाही, तर जी पदं आहेत सन्मानाची ती आम्हाला भेटली पाहिजेत. याच पद्धतीने देशाच्या एकूण संपत्तीमध्ये तेवढा मोठा वाटा इथल्या मागासवर्गीयांना मिळाला पाहिजे. 8 लाख हा निकष असूच शकत नाही. म्हणून हे जे आहे क्रीमी लेअर हे सगळ्यांचंच काढावं, ओबीसींचं काढावं, एससी एसटींचं काढावं. यासाठी मोठा संघर्ष आपल्याला करावा लागेल आणि हा संघर्ष अत्यंत ताकदीने करावा लागेल. या संघर्षामध्ये फार मोठा त्याग आपल्याला करण्याची तयारी आपल्याला मनाने ठेवायला लागेल. आणि म्हणून क्रीमी लेअर लावणाऱ्यांना ही उदाहरणं आपण ठासून सांगितली पाहिजे. खास करून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना आपण जाहीर सभेत बोलून हे सांगावं लागेल की तुम्ही रस्त्यावर या, तुम्ही आमच्यामध्ये या आणि आमचं दुःख समजून घ्या, कारण ही उदाहरणं त्यांच्या कानावर गेलेली नसतील. आणि म्हणून दलित व्यक्तीचा किंवा मागासवर्गीय व्यक्तीचा, एससी एसटी ओबीसी व्यक्तीचा आर्थिक स्तर किती उंचावला तरी त्याचा सामाजिक दर्जा बदलत नाही, हे भारताची समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था सांगते. आणि म्हणून ही गोष्ट भारतीय संविधानकारांना माहीत होती, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होती. म्हणून आरक्षणाचा अधिकार हा गरिबी हटवण्याचा विषय नाही, हा विषय आहे प्रतिनिधित्वाचा. आम्हाला प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे आणि ते संविधानाच्या माध्यमातून भेटलं पाहिजे. आरक्षण म्हणजे दारिद्र्य निर्मूलन नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं. गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही आणि म्हणून हा कार्यक्रम गरिबी हटवण्याचा कार्यक्रम आहे असा गैरसमज इथल्या न्यायमूर्तींनी करून घेतलेला आहे, इथल्या हिंदुत्ववाद्यांनी करून घेतलेला आहे. त्यांना आपल्याला समजावं लागेल आणि ते जर असं आपल्या नम्रपणे ऐकत नसेल तर वेगळ्या भाषेत ते आपल्याला सांगावं लागेल. आणि ती भाषा ओबीसी, एससी एसटींना चांगली येते. उगाच आपण ह्या लोकांचा आदर करत बसलो, या लोकांचा जो पूर्वीचा जो गुण आहे म्हणजे तो सुंभ जळला तरी पीळ जात नाही अशा प्रकारचा आहे. हे असे बदलणार नाहीत आणि म्हणून या बदलासाठी देशामध्ये फार मोठं आंदोलन करावं लागेल. आणि म्हणून भारताच्या स्वातंत्र्य युद्धाची, स्वातंत्र्य चळवळीची चर्चा आपण प्रतिष्ठेने करतो. मग ते महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, मौलाना अबुल कमाल आझाद असतील. परंतु फुले शाहू आंबेडकर ज्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत त्यांची नावं महाराष्ट्रातले लोक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून चांगल्या आदराने घेतात. पण फुले शाहू आंबेडकर हे सुद्धा एक आपलं सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य युद्ध आहे आणि हे स्वातंत्र्य युद्ध आपण 70 वर्षात नीट मांडू शकलो नाही. मला आदर आहे आंबेडकरी भावांचा, बौद्ध भावांचा, त्यांनी त्याची मांडणी केली. पण त्यांची पुस्तकं, चैत्यभूमीवरची पुस्तकं वाचायला ओबीसी ज्या संख्येने जायला पाहिजे, जे पंढरपूरची वारी करतात त्या पद्धतीने ही आपली चैत्यभूमीची वारी सुद्धा झाली पाहिजे. सगळ्या जाती या देशातल्या मागासवर्गीय जाती जेवढ्या आहेत त्या सगळ्या जातींनी चैत्यभूमीवर आले पाहिजेत. आणि तिथलं साहित्य आणि तिथले लेखक जे नवीन नवीन पुस्तकं लिहितात यांचं साहित्य आम्ही घरी आणलं पाहिजे. आणि म्हणून अत्यंत प्रगत, सतत परिवर्तनशील असलेला विचारांचा हा जो प्रवाह आहे चैत्यभूमीचा, तो प्रवाह या नव्या जगाची नांदी आहे. आज पंढरपूरला वारकरी जातात, परंतु या वारकरी संप्रदायांनी सुद्धा जर समतेच्या तत्वाने हा वारकरी संप्रदाय असेल तर नव्या नव्या ग्रंथांची निर्मिती केली पाहिजे, नव्या नव्या अभंगांची रचना केली पाहिजे. जे अभंग
इथल्या संविधानाला पूरक असतील, नाहीतर त्या जुन्याच गोष्टी आपण चघळत बसलो तर आपण स्थितिशील होऊन जाऊ, गतिशील होणार नाही. आणि म्हणून आता जशी पंढरपूरच्या वाऱ्या आहेत त्याच पद्धतीने आपल्या लोकांची दिशा ही 6 डिसेंबरच्या चैत्यभूमीकडे सुरू झाली पाहिजे, हा पर्याय आहे. आणि हे जर आपल्याला तत्वज्ञान मिळालं भगवान बुद्धाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, तर आपली प्रज्ञा हा जो अपप्रचार चालू आहे आरक्षणाच्या विरोधात, या आरक्षणाच्या विरोधकांना उत्तर देणारं साहित्य, सामाजिक न्यायाचं साहित्य फार मोठं गरजेचं आहे. कारण ओबीसीपर्यंत असं साहित्य विचार पोहोचलेलं नाही. आणि म्हणून आर्थिक निकषाला आरक्षणाचा आधार बनवू इच्छिणाऱ्यांच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात एससी एसटी ओबीसी प्रतिनिधित्व अधिकार या मूळ उद्दिष्टालाच मूठमती द्यायची आहे. म्हणजे आर्थिक निकष लावून आपलं आरक्षण त्यांना संपवायचं. साध्या भाषेत सांगतो की हे जे आहे क्रिमी लेअर, हे आरक्षण संपवण्याचा डाव आहे. ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. आज ओबीसी आरक्षणाबद्दल नकारात्मक झालेला आहे. आणि एससी एसटीला हे 2 वर्ष जरी लागलं हे आपल्या क्रिमी लेअर, तरी एससी एसटीची सुद्धा आरक्षणाच्या बाबतीत येणाऱ्या पिढ्यांची भावना नकारात्मक होऊ शकते आणि त्यांना समजवणं फार अवघड होईल. आणि म्हणून आत्ताच या घडीला हे आंदोलन आपल्याला मोठ्या प्रमाणात करावं लागेल. आणि म्हणूनच माननीय कांशीरामजींनी सुद्धा आरक्षण म्हणजे इथल्या सगळ्या व्यवस्थेमधला आपला शिरकाव आहे, प्रवेश आहे. आणि तो प्रवेश जर बंद झाला तर अवस्था फार बिकट होऊ शकते. आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि मायावती यांनी अत्यंत आक्रमक भूमिका यामध्ये घेतलेली आहे. खरं म्हणजे आज आपल्या देशात सगळ्या आंबेडकरी पक्षांचा राजकीय पराभव झालेला आहे. हा पराभव झाल्यानंतरच हे धाडस या लोकांचं वाढलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या आंदोलनामध्ये राजकीय दृष्ट्या सुद्धा आक्रमक व्हावं लागेल. बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतलेली आहे आता ओबीसीच्या या सगळ्या आरक्षण बचाव यात्रेमध्ये, की 100 आमदार आपल्याला करायचे आहेत. माझं तर म्हणणं आहे की ओबीसीचे 100 आमदार नव्हे तर ओबीसी एससी एसटी यांचे सगळे आमदार विधानसभेत निवडून गेले पाहिजेत. यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागेल. आणि आंदोलन आपण केलं नाही तर पुन्हा पुन्हा ही गुलामी येईल. आणि हे जे उच्च न्यायालयातले हे जे उच्च जातीय न्यायमूर्ती, वडील न्यायमूर्ती, मुलगा न्यायमूर्ती हे येत आहेत, ही साखळी आपल्याला तोडावी लागेल. आणि ही जर आपण तोडली नाही तर हे जे न्यायमूर्ती अत्यंत चुकीचे निर्णय देऊन संविधान आणि देशाच्या लोकशाहीची वाट लावतील. हे सगळे लोक एक आहेत, उच्चवर्णीय लोक एक आहेत. आणि म्हणून या बाबतीत आपण जाग राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला माहित आहे की आपले एक जस्टिस BR गवई हे आपले एससीच आहेत आणि सुप्रीम कोर्टातले जज आहेत. यांनी जे स्टेटमेंट केलंय ते आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणार आहे की आमच्यातला माणूस त्याला कशा पद्धतीने उभं केलं जातं. ते मनापासून बोललेत की त्यांना शिकवून पढवून तिथे उभं केलंय, हा विषय वेगळा आहे. परंतु त्यांनी जे बोललेले आहेत ते वाक्य, त्यांचं जे शब्दशः वर्णन मी इथे करून दाखवणार आहे. आणि याच्या बाबतीत आपल्या सगळ्या मागासवर्गीय बांधवांना, ओबीसी बांधवांना आपण जागं केलं पाहिजे की अशा प्रकारची वक्तव्य देताना त्यांनी विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की हे जे जस्टिस BR गवई यांचं जे स्टेटमेंट आहे ते व्हॉट्सअपवर मला अशीच टोपी घालणाऱ्या एका कोळी माणसाने पाठवलं व्हॉट्सअपवर. मला आश्चर्य वाटलं. आणि तो बोलतोय की हे बरोबर आहे, हे असंच झालं पाहिजे. म्हणजे सामान्य ओबीसी जस्टिस BR गवई यांचं समर्थन करतोय, तो बाळासाहेब आंबेडकरांचं किंवा बहीण मायावती किंवा भीम आर्मीचे आमचे जे नेते आहेत त्यांचं समर्थन करत नाही. त्यांचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पण BR गवईंचं तो समर्थन करतोय. हे समर्थन करताना ते एससी आहेत असं तो मानत नाही, तर त्यांचं जे म्हणणं आहे ते न्यायाचं आहे. आणि म्हणून देशातल्या आज बऱ्याचशा लोकसंख्येला हे बोलणं का आवडतंय आणि याची दखल आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. कारण हा विषय फार भयानक आहे. यामध्ये ते म्हणतात की धनदांडगे आणि गडगंज श्रीमंत दलित मागासवर्गीय लोकांनी आरक्षण सोडून द्यायला हवे. म्हणजे जे आज श्रीमंत झालेत, IAS झालेत, IPS झालेत किंवा जिल्हाधिकारी झालेत, तहसीलदार झालेत आणि जे पैसेवाले आहेत, अशा धनदांडगे आणि गडगंज श्रीमंत दलित मागासवर्गीयांनी म्हणजे एससी एसटी ओबीसीनी आरक्षण सोडून द्यायला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं, आपल्या माणसांनी म्हटलेलं आहे. आता आरक्षणाच्यामुळे या देशात सामाजिक न्याय झालाय का? अजूनही हिंदुत्ववादी सरकार येतात. जरी काँग्रेसचं सरकार होतं किंवा भाजपचं सरकार होतं, ही दोन्ही सरकारे मनुवादी होती हे सगळ्यांना माहित आहे. कारण काँग्रेसच्या काळात काही समता पूर्णपणे देशात आली नाही.
आम्हाला माझ्यासारख्या माणसाला सुद्धा जमिनी, जंगलं, आर्थिक न्याय मिळाला नाही, सरकारी नोकऱ्या मिळाल्या नाहीत, हा माझा अनुभव आहे. आणि ते सांगतात की आता तुम्ही आरक्षण सोडून द्यावं. हे नरेंद्र मोदींनी मध्ये स्कीम राबवली की जे श्रीमंत आहेत त्यांनी सिलेंडर सोडून द्यावं. आता ही जी गोष्ट आहे ती सिलेंडरशी जोडलेली आहे या ज्या सगळ्या वक्तव्यामध्ये. आणि म्हणून आरक्षण सोडून द्यावं असं आपलाच माणूस बोलत असेल तर याची चिकित्सा झाली पाहिजे. ते पुढे म्हणतात की संपन्न लोगों को रिजर्वेशन से बाहर करने का फैसला संसद ने करना चाहिए. आता म्हणून आता एससी एसटीला क्रिमिलेअर लावा, मागासवर्गीयांच्या आरक्षणाची चिकित्सा करा, हे संघ परिवार बोलत असेल तरी सुद्धा या देशामध्ये समता आली का? या देशातले धर्मवादी बदलले का? जातीचा, उच्च जातींचा अहंकार संपलेला आहे का? उच्च जाती जे रस्त्यावर अन्याय करतात आमच्या लोकांवर, मागासवर्गीयांवर, स्त्रियांवर अन्याय करतात, हे अन्याय संपलेत का? याची सुद्धा चिकित्सा संसदेने केली पाहिजे. संसदेमध्ये गेलेल्या लोकांनी ही मागणी केली पाहिजे. पुढे बघा ते काय म्हणतात, एखादी व्यक्ती जेव्हा IAS IPS होते तेव्हा त्यांची मुलं गावातल्या इतर मुलाप्रमाणे सोयी सुविधा आणि अडचणींना सामोरे जात नाहीत आणि तरीही त्यांना पिढ्यानपिढ्या आरक्षण मिळत राहते. आता इथे सुद्धा आरक्षण हा गरिबी हटवण्याचा मार्ग आहे असं सांगितलं जातं. आता एखादा मागासवर्गीय SC ST मधला IAS झाला असेल किंवा IPS झाला असेल तर तो आता तुम्हाला IAS आणि IPS दिसतो पहिल्या पिढीत, परंतु त्यांच्या 1000 पिढ्या आपल्या देशाने नासवलेल्या आहेत. हा विषय आपल्याकडे चर्चेला येत नाही. फक्त तो IAS दाखवतात टायकोट घातलेला, ह्याने किती प्रगती केली बघा, मागासवर्गीय आता सेफारले, ते डोक्यावर बसायला लागले, अशा प्रकारे स्टेटमेंट येतात. परंतु आमच्या 1000 पिढ्या तुम्ही काढलेल्या आहेत, ही गोष्ट कधी कळणार? आणि म्हणूनच मी माझ्या अनुभवाने सांगतो, माझे आईवडील आजही शेती करतात, भातशेती करतात, मी शेतकरी आहे. माझ्या जातीमध्ये आग्र्यांमध्ये अजूनही IAS नाही, एकच IPS आहे. आणि आमच्याकडे IAS नसल्यामुळे इथली सिडको असेल, इथल्या जिल्हा परिषदा, इथल्या जिल्हाधिकारी कार्यालय असतील, MMRD असेल, मुंबई महापालिका असेल, इथल्या आमच्या जमिनी रोज लुटल्या जातात, रोज घरं लुटली जातात, रोज जागा लुटल्या जातात, प्रचंड अन्याय आमच्यावर होतो, अत्याचार पोलीस करतात, परंतु आम्हाला न्याय देईल असा आमचा अधिकारी नसेल. ओबीसींची जर ही अवस्था असेल तर SC STची किती भयानक अवस्था असेल. त्याच्यामुळे हे एका पिढीला IAS झाला त्याला पुढल्या पिढीला नको, हे प्रचंड अन्यायकारक आहे. आणि आपला माणूस म्हणतो, कारण तो आर्थिक प्रगतीचा, श्रीमंत होण्याचा विषयच नाही, तो आमचा प्रतिनिधी आहे. आणि म्हणून जे IAS आज आहेत, मला माहिती आहे माझ्या समाजात IAS नाहीत, परंतु बौद्ध समाजातले जे IAS आहेत त्यांची मी नावं घेत नाही कदाचित त्यांना त्रास होईल, परंतु ते IAS लोकांनी मला सुद्धा खूप मोठं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी मदत सुद्धा केलेली आहे. आणि त्यांची नावं मी यासाठी घेत नाही कारण हे सरकार फार विचित्र आहे, ते त्यांना त्रास देईल, पण त्यांनी मला खूप मदत केलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. जर SC जातीमधला एक IAS OBC तरुणाला मदत करू शकतो तर असे IAS SC ST मध्ये मोठ्या प्रमाणात झाले पाहिजेत, OBC मध्ये पण झाले पाहिजेत. आणि एक IAS झाला आता त्याच्या मुलाला नको हे म्हणणं पण चुकीचं आहे. एक न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचा आजचा जो न्यायमूर्ती आहे, प्रधान न्यायाधीश आहेत, त्यांचे वडील जर न्यायमूर्ती होते आणि आता ते झालेले आहेत, तर मग तुम्हाला प्रॉब्लेम काय? तुम्ही कुठल्या तोंडाने दुसऱ्याला बोलता, असा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आता संसदेलाच ठरवू द्या की संपन्न लोकांना आरक्षणाच्या बाहेर काढा. पुन्हा इथे आर्थिक संपन्नतेचा विषय येतो की आरक्षण हे आर्थिक संपन्नतेसाठी नाही, ते प्रतिनिधित्वासाठी आहे. जरांगे पाटलांना असाच गैरसमज झाला की आम्ही 20 एकरचे मालक होतो, आता 2 एकरचे मालक झालो, म्हणून आम्हाला आरक्षण द्या, म्हणजे गरीब आहे हटवण्यासाठी द्या. या जरांगेंचा प्रतिवाद कुणी केला नाही आणि म्हणून जरांगेंचं आंदोलन वाढत गेलं, इतकं वाढत गेलं की शेवटी आपल्याला माहित आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या मराठा आरक्षणाच्या विरोधात आता भूमिका घेतली, कारण त्यांना आरक्षणाचा अर्थ कळला नाही, प्रतिनिधित्व हा कळला नाही, तो आर्थिक संपन्नतेकडे जात होता. आणि सगळं प्रतिनिधित्व मराठा बांधवांना महाराष्ट्रात आहे, ब्राह्मणांना आहे, वैश्यांना आहे. मग त्यांना EWS आरक्षण पाहिजे कशाला? आणि त्यांनी कशाला सांगावं की SC STच्या आरक्षणाला क्रिमिलेअर लावा? त्यांना बोलायचा हा अधिकारच नाही. हे आरक्षण स्वयंसिद्ध आहे. इंग्रजांच्या काळामध्ये या जातींचं शोषण कसं झालेलं आहे ते 5 मुद्दे, कधी 10 मुद्दे यांना धरून ते सांगितलेलं आहे. आणि हे जे शोषण आहे ते उच्चवर्णीय जातींच्या तुलनेत ते किती मागे आहे, की उच्चवर्णीय जातीने किती वेळा त्यांना तुडवलंय, चिखलामध्ये गाडलेलं आहे, हे सांगून ते सांगितल्याने आज ही परिस्थिती बदललेली नाही. आज परिस्थिती देशात तशीच आहे. उच्चवर्णीय आजही काडीत का सन्मान
मागासवर्गीयांना द्यायला तयार नाही. मग ते आमचे IAS असतील, आमचे IPS असतील, आमचे PSI असतील, आमचे तलाठी असतील, आमचे तहसीलदार असतील किंवा माझ्यासारखे सामान्य शिक्षक असतील, यांचा अपमान ते पावलोपावली करतात. आणि म्हणून हे समतेच्या हक्कांसाठी आम्ही चालू केलेली चळवळ, हे सामाजिक न्यायाचं युद्ध हे संपणार नाही. हे युद्ध आम्ही चालवलं पाहिजे. 1 पिढीने, 2 पिढीने, 3 पिढ्यांनी, 4 पिढ्यांनी चालवलं पाहिजे. फक्त हे करताना आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, आमच्याकडे अधिकाराचं एखादं पद आलं, मोक्याची जागा आली, तर त्या पदाचा अधिकार आहे, त्या पदाची गरिमा आहे, ती बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो समोर ठेवून आम्ही जीवन जगलो पाहिजे. कारण या देशातला देव आणि या देशातला धर्म आम्हाला न्याय देणारा नव्हता, आजही नाही. त्यांनी आमच्यावर अन्याय केलाय आणि न्याय देण्याची आज माणूस म्हणून एकमेव व्यक्ती आहे, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सगळ्या लोकांच्या जीवनासमोर आदर्श हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असला पाहिजे. पुन्हा तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिले त्याचा फायदा घेऊन तुम्ही धर्माकडे गेलात, तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचे भाऊ बनून तुम्ही आपल्याच लोकांना माराल, आपल्याच लोकांना ठार कराल, आपल्याच लोकांना तुडवाल. हा धोका आहे. आणि म्हणून मागासवर्गीयांमधल्या सगळ्या जाती आहेत. मी आंबेडकरी बांधव, बौद्ध बांधव अतिशय स्पष्टपणे प्रवास करतायत. त्यांनी या धर्माची जे क्षितिज आहे ते केव्हाच ओलांडलेलं आहे, देवदेवतांचं क्षितिज ओलांडलेलं आहे. आणि जी प्रज्ञा आहे, जो तर्क आहे, तो तर्क स्वीकारून सामाजिक न्यायाच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे. इतर ज्या जाती आहेत, मागासवर्गीय जाती, त्या अजूनही संभ्रमात आहेत. आरक्षण सुद्धा ईश्वरी कृपेने मिळालं आहे, अशा प्रकारची काही वक्तव्य आहेत. त्यांच्या कार्यालयामध्ये तसे फोटो लागलेले आहेत. त्यांच्या धर्मश्रद्धा त्याच आहेत. आणि ह्या धर्मश्रद्धा जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत हे सामाजिक न्यायाचं युद्ध आम्ही जिंकू शकत नाही. आणि म्हणून जस्टिस BR गवई, सुप्रीम कोर्टाचे जज, यांनी जी स्टेटमेंट केलेली आहे ती स्टेटमेंट फार भयानक आहे. आणि अशी स्टेटमेंट जे आपले लोक करीत असतील त्यांना उत्तर आम्ही दिली पाहिजे. आमच्या ओबीसी मधले बरेचसे बांधव आर्थिक निकषावर आरक्षण असावं अशी चर्चा फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर करतात. आणि म्हणून हा विषय फार गहन आहे. हा विषय इतका सोपा नाही, साधा विषय नाही. हा विषय देशामधली जी तत्वज्ञान आहेत त्या तत्वज्ञानांना चॅलेंज देणारा विषय आहे. हा बौद्धिक विषय आहे. आणि हा विषय समजून सांगायचा असेल तर आपल्याला ठासून सांगावं लागेल. महाराष्ट्रात मागच्या 70 वर्षात जी मागासवर्गीयांची हत्याकांड झालेली आहेत त्याच्यावर पुस्तकं लिहावी लागतील, त्याचे फोटो छापून आणावे लागतील आणि सांगावं लागेल की महाराष्ट्रात आजही एवढी हत्याकांड होत आहेत. मराठा समाज किंवा ब्राह्मण यांच्याकडून एवढ्या अॅट्रॉसिटीज घडत आहेत की त्याची सीमा नाही. आणि बरेचसे जे अपमान आहेत ते अनेक लोक व्यक्त करत नाहीत, ऑफिसमध्ये घडलेल्या घटना सांगू शकत नाहीत. मी तुम्हाला सांगतो की मी एका RSSच्या शाळेमध्ये शिक्षक होतो. आणि शिक्षक असताना ती RSSची शाळा स्वामी विवेकानंद सानपाडा असं त्या शाळेचं नाव होतं. आणि त्या शाळेमध्ये माझ्या एका विद्यार्थ्याला फीट आली. 9वीचा विद्यार्थी होता. फीट आल्यानंतर त्याला मी उचललं आणि रिक्षात टाकून हॉस्पिटलमध्ये नेलं. ज्या हॉस्पिटलमध्ये गेलो त्या हॉस्पिटलमध्ये सिलेंडर नव्हता. तो सिलेंडर आणून दिला. त्याला आलेला तेव्हाचा 900 रुपये खर्च मी केला. आणि खर्च केल्यानंतर जेव्हा मी शाळेमध्ये आलो त्या विद्यार्थ्याला घरी सोडून, शाळेत आल्यानंतर माझ्या मुख्याध्यापिका अपर्णा कानडे नावाच्या ब्राह्मणबाई होत्या. त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही त्या विद्यार्थ्यावर उपचार केलेत ते मला का नाही विचारलं. मी त्यांना सांगितलं की बाबा रे, तो अचानक त्याला फीट आली आणि त्याचा जीव वाचवणं गरजेचं होतं, त्यामुळे तुम्हाला मी विचारलं नाही. मी त्याला दवाखान्यात गेलो, त्या विचार उपचार केले, माझ्या खिशातले 900 रुपये खर्च केले आणि त्याचे प्राण वाचवले. तर त्यांनी मला प्रश्न केला. मग तो प्रश्न नाही, माझा प्रश्न असा आहे की तुमच्या हातात जे घड्याळ आहे ते घड्याळ तुमचं आहे का? तो न माझंच घड्याळ आहे. तर मला त्याचं बिल पाहिजे. तो बिल देतो. पण असं काय आहे की माझ्या हातातलं घड्याळ आहे माझंच आहे का, असं काय आहे? तर त्या बाईंनी सांगितलं की ज्या मुलावर तुम्ही उपचार केले त्याच्या आईवडिलांची तक्रार आहे की त्याचं घड्याळ हरवलेलं आहे आणि ते घड्याळ हरवलेलं आहे ते तुमच्या हातात आहे तसंच होतं. तर तुमच्या घड्याळाचं जोपर्यंत तुम्ही बिल आणून देत नाही तोपर्यंत तुमच्यावर चोरीचा आरोप आहे त्या पालकांनी केलाय तो तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि तुम्हाला मी मेमो देणार, नोकरीतून काढून टाकणार. बोलू ठीक आहे. मग मी घरी गेलो, ज्या दुकानातून घड्याळ आणलं होतं त्या दुकानाचं बिल माझ्याकडे होतं. मी बिल दिलं आणि मला खूप दुःख झालं की माझ्यावर
एवढं चांगलं काम करून चोरीचा आरोप या आमच्या ब्राह्मण मुख्याध्यापिकांनी का केला? तर मी त्या आईवडिलांना भेटलो आणि आईवडिलांना विचारलं की तुम्ही असा काय आरोप केला काय? तुमच्या मुलाचं घड्याळ मी घेतलंय का किंवा चोरलंय का? तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की असं अजिबात नाही, तुम्ही आमच्या मुलाचं प्राण वाचवलेत तर तुम्हाला आम्ही आयुष्यभर विसरणार नाही, आम्ही कशाला तक्रार करू? मग स्वतःच त्या ब्राह्मण बाईंनी असं का सांगितलं? कारण ह्या ब्राह्मणांना आपल्या ओबीसी एससी एसटी यांच्यावर असे खोटे आरोप करायची सवय आहे आणि हे आरोप करायचे, त्यांना बदनाम करायचं आणि नोकरीतून काढून टाकायचं. अशा आरोपांमुळे माझ्या 2 नोकऱ्या गेल्या, म्हणजे कुठलीही चूक न करता ओबीसी म्हणून माझ्या 2 नोकऱ्या गेल्या. तर एससी एसटी च्या आमच्या लोकांना नोकरीमध्ये आरक्षणाच्या हक्क मिळवताना किती त्रास होत असेल याची कल्पना न केलेली बरी. आणि बरेचसे लोक यात बोलत नाहीत. आणि त्यानंतर मी ती नोकरीच सोडली आणि समाजाच्या मैदानात उतरलो. मला आंबेडकरी भावाने फार मोठी साथ दिली. आज जाहीररित्याने पहिल्यांदा मी हे उदाहरण हे बाईंचं सांगितलं, अपर्णा कानडे यांचं. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्या तरुणपणात कार्यकर्त्या होत्या, पण त्यांनी एका ओबीसीशी वागताना हे जे वक्तव्य केले आणि मला जो वाईट म्हणजे अत्यंत कमीपणाचा अनुभव माझ्या जीवनात आला, मेल्याहून मेल्यासारखं वाटलं की आपण लोकांचा जीव वाचून सुद्धा ब्राह्मणांची त्याकडे बघण्याची नजर की हे चोर आहेत, ओबीसी हे चोर आहेत, अशीच जर असेल तर हा अर्थ कळायला मला 2005 नंतर आंबेडकरी बांधव जेव्हा भेटले, मला बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं दिली. म्हणजे तो जो प्रसंग आहे तो अशोक अंकुश नावाचे सानपाड्यातले एक इंजिनियर आहेत, प्रेमरत्न चौकेकर हे प्राध्यापक होते आणि संपादक दैनिक मला वाटते सम्राटचे त्यावेळचे संपादक होते. आणि आपल्याला माहिती आहे शाहीर संभाजी बघत होते. ह्यांनी मला त्यातून बाहेर काढलं. ओबीसीवर हा जो आरोप नोकरीमध्ये झाला, असे अनेक आरोप ओबीसी एससी एसटी आणि स्त्रियांवर आजही ब्राह्मण करतात आणि त्यांना नोकरी सोडायला, शिक्षण सोडायला प्रवृत्त करतात. रोहित वेमुलाची जी केस आहे ती आपल्याला माहिती आहे. मला जो आलेला अनुभव आहे त्याचा अर्थ कळण्यासाठी मला आंबेडकरवादी व्हावं लागलं. जोपर्यंत या देशातल्या सगळ्या एससी जाती, एसटी जाती, ओबीसी जाती आंबेडकरवादी किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर झालेले अन्यायच त्यांना कळणार नाहीत. आणि म्हणून आता हे क्रिमिलेअर लावलेलं आहे. हे क्रिमिलेअर हा बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा अपमान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी, भगवान बुद्धांनी, राजर्षी शाहू महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, सावित्रीबाई फुल्यांनी जे तत्वज्ञान सामाजिक न्यायाचं आपल्याकडे मांडलं त्याचा अपमान हे क्रिमिलेअर आहे. आणि क्रिमिलेअर हे जणू काही न्यायाचं प्रतीक आहे अशा प्रकारे मांडणी झाली. अगोदरच ओबीसीने यासाठी देशात मोठं आंदोलन करायला होतं, पण ओबीसीने अशा प्रकारचं नेतृत्व भेटलं नाही. आंबेडकरी समाजाकडे, बौद्ध समाजाकडे नेतृत्व आहे. म्हणून एससी जातीतल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे की आज आंबेडकरी भावांनी आरक्षण केलंय, घेतलंय, उपभोगलंय, अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर सगळेच ओबीसी एससी एसटी करतात. परंतु त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली सामाजिक न्यायाची चळवळ मोठी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, त्यासाठी मोठं बलिदान दिलं. आणि आरक्षणाचं लाभधारक होण्यासाठी आपल्यावरचा अन्याय कळणं प्रथम गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मला चोर ठरवण्याचा प्रयत्न एका ब्राह्मण मुख्याध्यापिकेने केला आणि तो मी चोर नाही तरी सुद्धा चोर आहे असं म्हणण्याचा प्रयत्न केला. आणि यामध्ये ब्राह्मणांचे जे दोष आहेत, हे ब्राह्मणांचे दोष, क्षत्रियांचे, मराठ्यांचे दोष, वैश्यांचे दोष समजून येण्यासाठी सुद्धा आंबेडकरवादी किंवा बौद्ध व्हावं लागतं, हे यातलं वास्तव आहे. आणि जोपर्यंत तुम्ही या विषयाचा अभ्यास करत नाही, त्यामुळे तोपर्यंत आरक्षण घेऊनही आरक्षणाचा अर्थ आपल्याला कळत नाही. आणि आरक्षणाचा अर्थ हाच आहे, या देशातली जी विषमता आहे, मनुस्मृतीची जातीची उतरंड आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या वरच्या वर्गाला सगळे अधिकार या देशाचे, आणि ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया यांचं शोषण, त्यांनी कायम त्यांची सेवा करायची. हा जो सेवेचा, शोषणाचा, अन्याय अत्याचारांचा जो संघर्ष आहे, हा संघर्ष संपवणं म्हणजे देशामध्ये सामाजिक न्याय निर्माण करणं. आज भारतीय स्वातंत्र्य युद्ध आम्ही लढलो, इंग्रजांकडून आम्ही हा देश आमच्या हातात घेतला, परंतु हा देश इंग्रजांच्या हातातून घेतला हा राजकीय विजय आहे, परंतु सामाजिक न्यायाचा जो विषय, सामाजिक न्यायाचा संघर्ष आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या निर्मितीच्या काळात संविधानाच्या रूपाने फक्त सुरू केलेला आहे. आणि तो 70 वर्षात तो सुरू आहे.
त्यांनी काही वेग घेतला नाही, तर वेग मंदावला आणि वेग मंदावल्याचा परिणाम म्हणून आजची जी घटना आहे की एससी एसटीचं आरक्षण अजून पूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही आणि अशातच त्यांना क्रिमिलेअर लावा असं म्हणणं म्हणजे आरक्षण संपवणं आहे. सुप्रीम कोर्टाचे हे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांचे नाहीत असं संविधानाच्या 341व्या कलमानुसार अनेक विद्वान बोलतायत, अनेक वकील बोलतायत. ते अधिकार संसदेला आहेत, पण संसद सुद्धा आज आपल्या मागासवर्गीयांच्या विरोधात गेलेली आहे. मागासवर्गीयांच्या विरोधात स्टेटमेंट संसदेमध्ये यायला लागलीत आणि न्यायव्यवस्था तशीच झालेली आहे. निवडणूक आयोग तसंच झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान भारताची लोकशाहीची प्रतिष्ठा साऱ्या जगात आहे. इंग्लंड सारखी, रशिया सारखी राष्ट्र आणि जगातली बौद्ध राष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांना एक बौद्ध विचारवंत म्हणून बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन करणारं, ज्या देशामध्ये बौद्ध धर्माची सुरुवात भगवान बुद्धांनी केली, त्या विचारांचे समर्थक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जग पाहतंय. आणि या देशातला 85% जो समाज आहे हा शोषिक आहे, सहनशील आहे, या देशाच्या लोकशाहीवर प्रेम करणार आहे. म्हणून या देशामध्ये आजही बंड होत नाही. परंतु हे बंड होत नाही त्याचा अर्थ इथल्या उच्चवर्णीयांनी कुणीही आम्ही तुमचे गुलाम आहोत असा घेऊ नये. आणि म्हणून आज या लोकशाहीमध्ये बंड करण्याची वेळ आली आहे. ते बंड वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतं, मीडियाच्या माध्यमातून होऊ शकतं, राजकीय होऊ शकतं, सामाजिक होऊ शकतं, उद्योजकतेतून होऊ शकतं आणि रस्त्यावरच्या आंदोलनाच्या संघर्षातून होऊ शकतं. म्हणून क्रिमिलेअर या विषयाला आपण संपूर्ण मागासवर्गीय म्हणून, ओबीसी एससी एसटी म्हणून राष्ट्रीय स्तरावर विरोध करूया आणि या आरक्षणाला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न करूया. आरक्षणाची लढाई हे या देशाचं दुसरं स्वातंत्र्य युद्ध आहे असं म्हणून आपण लढूया अशी मी विनंती सगळ्या वाचकांना, सगळ्या विचारवंतांना करतो. आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक उपमुद्दे आहेत. एका पिढीनेच आरक्षण घेतलं पाहिजे, दुसऱ्या पिढीला घेऊ नये हाच निकष उच्चवर्णीयांनी स्वतःच्या पिढ्यांना लावा. तुम्ही मागच्या 2000 वर्ष आमचं शोषण केलं, 2000 पिढ्यांनी म्हणजे हे शोषण केलेलं आहे, तर तुम्ही एवढ्यातच दमलात, अजून तर 100 वर्ष पण झाली नाहीत. आणि म्हणून हा संघर्ष नव्या पिढ्यांना सांगूया. पुन्हा एकदा बहुजन संघटकच्या लाखो लोकांना, सगळ्या वाचकांना मी जय भीम करतो आणि आई एकविरेला वंदन करून माझं बोलणं, ओबीसी सगळे नेते विचारवंत यांना वंदन करून, बंधू भगिनींना वंदन करून संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.